पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर बसस्थानकावर बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू, नातीचा चमत्कारिक बचाव। बसस्थानकातील सुरक्षेचा बोजवारा, अपघातानंतर नागरिकांचा संताप उसळला। वेग, निष्काळजीपणा की दुर्लक्ष? नवापूर अपघाताने उभे केले प्रश्न। नवापूर शहरातील बसस्थानक परिसरात घडलेल्या भीषण अपघातात मका विक्रीसाठी आलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिची नात थोडक्यात बचावली आहे। या हृदयद्रावक घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कमुबाई गोठारी या गावीत वय 50 राहणार डोकारे या आपल्या नात नितीक्षा अजित वडवी वय 15 हिच्यासह नवापूर बसस्थानक परिसरातील ओट्यावर बसल्या होत्या। दरम्यान शहादा वापी मार्गावरील MH14 MH2310 या बसने अचानक मागून धडक दिली। या धडकेत दोघी गंभीर जखमी झाल्या। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना तात्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। तेथे वैद्यकीय अधिकारी रेचल शिवाजी वडवी यांनी उपचार सुरू केले। मात्र उपचारादरम्यान कमुबाई गावी त्यांचा मृत्यू झाला। नात नितीक्षा वडवी हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित अहिरे, पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। या प्रकरणी बस चालक नितीन भांबरे, वाहक AS काजी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे। दरम्यान मयत महिलेचे जावई शैलेश वसावे यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे। डोकारे गावातून उपजीविकेसाठी मका विकण्यासाठी आलेल्या कमुबाई गावी त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून बसस्थानक परिसरातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। घटनेनंतर बसस्थानक परिसरातील वाहतूक नियंत्रण, विक्रेत्यांसाठी सुरक्षित जागा तसेच बस चालकांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सुमारास शहादा वापी बस आली नवापूर बस डेपोत आणि रिवर्स घेताना बस स्टँडच्या समोर उभे असलेली एक महिला बोताबाई कोठाऱ्या वसावे राहणार डोकाऱ्या आणि तिची नात होती, शाळकरी मुलगी आहे। तर त्याच्यात त्या बाईला मोठ्याने धडक लागली बसची रिवर्स घेताना आणि त्या धडकेत ती अंत्यवस्थ स्थितीत इथे त्या बसच्या कंडक्टरने ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे तिला ॲडमिट केलं आहे आणि तिच्या वैद्यकीय उपचारानंतर तिचं अंतिम मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे आणि त्या मुलीला थोडा कमी धडक लागली आहे, तिला जास्त काही इंजुरी नाही आहे, ती नॉर्मल आहे।